नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 7वी विषय मराठी प्रथम सत्र परीक्षा किंवा सराव परीक्षा उत्तरासहित। गुण आहेत 50, वेळ 2 तास 30 मिनिट। चला तर मग आपण पेपर सोडवायला सुरुवात करूया। प्रश्न पहिला अ आहे, खालील उतारा मनात वाचा आणि त्याखाली उतार्यावर आधारित प्रश्न उत्तर आपल्याला लिहायचे आहे। मी या ठिकाणी उतार्याचे वाचन करत आहे, तुम्ही काळजीपूर्वक ऐका आणि तुम्ही सुद्धा वाचन करा। पिल्लू दिसायला कापसासारखं, तेजस्वी डोळे, मऊ मान, लांबट नाक, त्याला पाहताच प्रेम जडावं इतकं आकर्षक, त्याला हवा असलेला माझा आधार अगदी पक्का म्हणून रात्रभर त्याला अंथरुणापाशी झोपवलं। माझ्या अंगावरील ब्लँकेटच्या उबेमुळे त्याला थंडीपासून संरक्षण मिळालं। एक मित्र मिळाल्याचं समाधान त्याच्याही आणि माझ्याही चेहऱ्यावर झळकू लागलं। ध्यानीमनी नसताना जुळून आलेलं नातं अगदी सुखावून गेलं। त्याला आता प्रेमाची ऊब मिळाली, त्यामुळे त्याचं कहणही थांबलं, शांत झोपही लागली। चिंब ओल्या स्वप्नांचा फुलोर दोघांच्याही स्वप्नात भरून आला। सकाळच्या प्रसन्न हळदुल्या किरणांना साक्ष ठेवून त्याचे नामकरण सोहळा क्षणभरात आटोपला गेला। त्याच्या दांडग्या शरीराला अनुरूप असं त्याचं डांग्या नाव ठेवलं। मित्रमंडळींनाही त्याचं नाव आवडलं। आता तोही सगळ्यांचा खास मित्रच बनला। प्रत्येकाला त्याचा लळा लागला। त्याची दुडूदुडू चाल भावणारीच, त्याचे तेजस्वी डोळे अगदी बोलके, त्याच्या मनातील गोष्टीला जणू उजाळा देणारी, अंगावर पडणारी त्याची झेप उत्साहात द्विगुणित करणारी। अशा प्रकारे हा उतारा 7वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामधील हा उतारा आहे। त्या उतार्याखालील प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहे। पहिला प्रश्न आहे, लेखकांनी कुत्र्याच्या पिल्लाचे नाव डांग्या हे का ठेवले? गुण आहेत 2। उत्तर, कुत्र्याच्या पिल्लाचे शरीर दांडगे होते म्हणून लेखकांनी त्याच्या शरीराला साजेसे असे त्याचे नाव डांग्या ठेवले। दुसरं आहे, खालील बाबतीत डांग्याचे वर्णन करा। 2 गुण आहेत। त्या बाबी आहेत दिसणे, शरीरयष्टी, चाल आणि नजर। डांग्याची दिसणे आकर्षक, शरीरयष्टी होती दणकट, चाल दुडूदुडू आणि नजर तेजस्वी। त्यानंतर आहे विरुद्धार्थी शब्द लिहा। 2 गुण आहेत। पहिला शब्द आहे मऊ, त्याचा विरुद्धार्थी शब्द येतो खडबडीत। रात्रभर, त्याचा विरुद्धार्थी शब्द येतो दिवसभर। चौथा प्रश्न आहे, कुत्र्याचे पिल्लू रात्रभर लेखकाच्या अंथरुणापाशी झोपलं, या घटनेचा काय परिणाम झाला ते लिहा। 2 गुण आहेत। कुत्र्याचे पिल्लू रात्रभर लेखकांच्या अंथरुणापाशी झोपलं, या घटनेचा परिणाम पिलाला थंडीपासून संरक्षण मिळाले। आता यानंतर उतारा क्रमांक 2, तो सुद्धा 7वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातीलच आहे। या ठिकाणी मी वाचन करते, त्यानंतर तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक वाचन करा। उतारा तुम्ही आता काळजीपूर्वक पहिले ऐका। मीरानं डोक्यावरील मोळी खाली ठेवली। मीरा वसंतच्या हातातील कागद पाहू लागली। वसंत उत्कटतेनं मीराकडे बघत होता। ही वळ होय, हे तर संस्कृतमधलं वाक्य आहे। तमसो मा ज्योतिर्गमय असं लिहिलंय। मीरा म्हणाली, म्हणजे काय ग ताई? वसंतनं विचारलं। तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे अंधारातून उजेडाकडं, मीरानं सांगून टाकलं। म्हणजे ग ताई? पुन्हा वसंतनं विचारलं। आता तुला कसं सांगू? हे बघ वशा, तुला संस्कृतमधलं वाक्य वाचता आलं नाही म्हणजे अंधार, आणि पुढच्या वर्गात जाऊन शिकलास तर मीराचं बोलणं पुरं व्हायच्या आतच तर काय होईल? वसंतनं विचारलं। तर वाचता येईल म्हणजे उजेड, म्हणजे अंधारातून प्रकाशाकडं, असं म्हणत मीरा माघारी फिरली। तितक्यात वसंतनं मीराचा हात धरून थांबवत म्हटलं, अगं पण दादानंच शिक्षण तोडलं, तवा वाचायला तरी कसं येणार? ताई, काही झालं तरी मी शिकणारच, त्यांचे हे बोलणे ऐकून। इथपर्यंत हा उतारा घेतलेला आहे। त्यावर आधारित प्रश्न आहेत। खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। त्यामध्ये पहिला प्रश्न,
अगं पण दादानंच शिक्षण तोडलं तेव्हा वाचायला तरी कसं येणार या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. 2 गुण आहेत. उत्तर, दादांनी म्हणजेच शंकरला म्हणजेच वसंतच्या वडिलांनी ऊस तोडणीच्या कामात वसन मदतनीस म्हणून हवा होता, म्हणून दादांनी त्याचे शिक्षण थांबवले. त्यामुळे वसंतला वाचन करता येणे शक्य नाही असा या वाक्याचा अर्थ आहे. दुसरा प्रश्न आहे, मीराने वसंतला तमसोमा ज्योतिर्गमय चा सांगितलेला अर्थ लिहा. 2 गुण आहेत. उत्तर, तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधारातून उजेडाकडे असा अर्थ मीराने वसंतला सांगितला. या अर्थाचा उलगडा व्हावा म्हणून पुढे ती म्हणाली, तुला संस्कृतचे वाक्य वाचता आले नाही म्हणजे अंधार आणि पुढल्या वर्गात जाऊन तर तुला ते वाक्य वाचता आले म्हणजेच उजेड. यानंतर तिसरा प्रश्न आहे, खालील वाक्य प्रमाण भाषेत लिहा. त्यामध्ये 2 गुणासाठी 2 वाक्य दिले आहे. पहिलं वाक्य आहे, ही वळ होय. त्याला प्रमाण भाषेत म्हणतात ही ओळ होय. दुसरा आहे, ताई मला सडकेवर कागद गवसला. याला प्रमाण भाषेत ताई मला रस्त्यावर कागद सापडला. अशा प्रकारे जर उत्तर लिहिलं तर आपल्याला 2 पैकी 2 गुण मिळतात. अजून एक वाक्य आहे, म्हणजे ग ताई. त्याला प्रमाण भाषेत लिहिता येते म्हणजे ग ताई. चौथा प्रश्न आहे, तुम्हाला कथेतील कोणते पात्र सर्वात जास्त आवडले ते सकारण सांगा. 2 गुण. कथेतील वसंतची ताई मीरा हे पात्र मला सर्वात जास्त आवडले. मीराचे शिक्षण 8वी पर्यंतच झाले होते, परंतु ती हुशार होती. संस्कृतच्या वाचनाचा तिने बरोबर अर्थ सांगितला. मीरा आईवडिलांना ऊस तोडणीच्या कामात मनोभावे मदत करीत होतीच, परंतु विशेष म्हणजे वसंतने पुढे शिकावे अशी प्रेरणा तिने वसंतला दिली. म्हणून मला या पाठातील मीरा हे पात्र खूप आवडते. तर तुम्हाला दुसरं पात्र आवडत असेल तुम्ही तसं उत्तर लिहिलं तरी चालेल. त्यानंतर आहे प्रश्न दुसरा, खालील कविता मनात वाचा. आणि त्याखाली कवितेवर आता प्रश्नांची उत्तरे दिली आहेत ती आपल्याला सोडवायची आहेत. तर कवितेचे वाचन. माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई, तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतरावी. तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई. तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनाचे मोल, कधी तप्त लोहापरी कधी चांदणे शीतल. रण वाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली, लेऊनिया पापा ओली माझी मराठी सजली. लेऊनिया पापा बोली माझी मराठी सजली. अशा प्रकारे ही कविता दिली आहे. प्रश्न आहेत, खाली दिलेल्या अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा. 2 गुणांसाठी. पहिले आहे, विविध बोलींमुळे मराठी भाषा समृद्ध झाली आहे. या वाक्यासाठी कवितेत आलेली ओळ आहे, लेऊनिया नाना बोली माझी मराठी सजली. दुसरा आहे, माझ्या मराठी भाषेतील प्रत्येक शब्दाला रत्न कांचनाचे मोल आहे. या वाक्यासाठी कवितेमध्ये आलेली ओळ आहे, तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनाचे मोल. त्यानंतर आहे, मराठी भाषेची वैशिष्ट्ये लिहा. 2 गुणासाठी. मराठी भाषेची वैशिष्ट्ये आहे, रत्न कांचनाच्या मोलाची, उष्ण लोखंडासारखी, शीतल चांदण्यासारखी. त्यानंतर आहे, तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई. कवितेतील या ओळीतील भाव तुमच्या शब्दात लिहा. 2 गुणासाठी आहे, माझी मराठी भाषा माझी आई आहे. मी कायम तुझ्या ऋणात राहू इच्छितो, तिचे उपकार कधीच फिटू नयेत. त्यानंतर आहे, खालील कविता मनात वाचा. दुसरी कविता दिली आहे, गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा. दावा कोकणची निळी निळी खाडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी. भगवा अबोली फुलांचा ताटवा, कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी, उंची माडांची जवळून पाणवा. कवितेखालील प्रश्न आहे, एका शब्दात उत्तरे लिहा. गुण आहेत 2. गोमूचे माहेर. उत्तर कोकण. कोकणची माणसं. उत्तर साधी भोळी. दुसरा आहे, खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. 2 गुण आहेत. त्यामध्ये आहे, काळजात त्यांच्या भरली शहाळी. उत्तर शहाळी म्हणजे कोवळा नारळ होय.
शहाळ्यातले पाणी मधुर व खोबरे गोड असते, त्याप्रमाणे कोकणातल्या माणसांची मने कोमल व स्वभाव गोड असतो. आहे झणी धरणीला गहावत टेकवा. उत्तर. गोमू कोकणात माहेरला होडीत बसून येत आहे. तिला माहेरची खूप ओढ आहे. माहेराला जायला तिचे मन आतुर झाले आहे. त्यामुळे हे गलबत पटकन धरतीला म्हणजेच किनाऱ्याला टेकवा, म्हणजे गोमू माहेराला लवकर जाईल. यानंतर आहे पुढीलपैकी एका विषयावर 7 ते 8 ओळी माहिती लिहा. गुण आहेत 5. विषय आहेत श्रावण मास, शाळेचा पहिला दिवस, पाणी हेच जीवन. यापैकी आपण पाणी हेच जीवन हा निबंध लिहूयात. तुम्हाला जो सोपा वाटेल, ज्याविषयी जास्त माहिती आहे तो निबंध तुम्ही लिहायचा आहे. तर पाणी हेच जीवन या निबंधाला आपण सुरुवात करूया. प्रस्तावना. पाणी हे मानवासह सर्व सजीवांच्या अस्तित्वाचे मूळ आहे. पृथ्वीवरील जीवनाचा उगम पाण्यातूनच झाला आहे असे शास्त्रज्ञ सांगतात. म्हणूनच पाणी हेच जीवन असे म्हटले जाते. पाण्याशिवाय मनुष्य, प्राणी, वनस्पती जगू शकत नाहीत. पाणी पिण्यासाठी, अन्न शिजवण्यासाठी, शेतीसाठी, उद्योगांसाठी आणि वीज निर्मितीसाठी अत्यावश्यक असते. पृथ्वीवर सुमारे 70% भाग पाण्याने व्यापलेला असला तरी त्यातील बहुतांश पाणी खारे आहे. वापरासाठी योग्य असणारे गोडे पाणी फार कमी आहे. आज पाण्याची टंचाई ही मोठी समस्या बनली आहे. लोकसंख्या वाढ, अंधाधुंद वृक्षतोड, नदी नाले प्रदूषित होणे, भूजलाचा अतिवापर या कारणामुळे पाण्याची कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे पाणी साठवणे, पाण्याचा योग्य वापर करणे, पावसाचे पाणी साठवणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग या उपाययोजना करणे आवश्यक आहे. पाणी हा निसर्गाचा अनमोल खजिना आहे. त्याचे जतन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. थेंब थेंब साचते तळे होते या म्हणीप्रमाणे पाण्याचा प्रत्येक थेंब जपला पाहिजे, कारण हे खरं आहे की पाणी हेच जीवन. अशा प्रकारे हा निबंध आपण व्यवस्थित लिहिला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, पुढे दिलेल्या भेटकार्डवर तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला दिवाळी निमित्ताने शुभेच्छा संदेश लिहा. 4 गुण आहेत. मैत्रीचा दिवा सदैव पेटता राहो आणि आपल्या नात्यांचा प्रकाश कधीच मंद होऊ नये. मित्रांसोबतची दिवाळी म्हणजे खऱ्या अर्थाने प्रकाशाचा उत्सव. अशा प्रकारे आपण मैत्रीसाठी किंवा आपल्या मैत्रिणीसाठी, मित्रासाठी अशा प्रकारे शुभेच्छा कार्ड छान तयार करू शकतो. तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा तयार करू शकता. त्यानंतर ड आहे, कवीने वाऱ्याला केलेल्या विनंतीचा अर्थ तुमच्या शब्दात स्पष्ट करा. उत्तर. कोकणातल्या होड्यांना दिशा दाखवण्यासाठी शीड बांधावी लागते. होडीला किनाऱ्यावर नेण्यासाठी वाऱ्याची मदत लागते. खाडीवरचा वारा हा अवखळणे, इकडे तिकडे संचार करीत असतो, म्हणून अवखळ वाऱ्याला खोडकरपणा सोडून शिडात शिरण्याची विनवणी कवी करीत आहे. यानंतर आहे प्रश्न 3 अ. लिंग बदला. गुण आहेत 2. त्यामध्ये पहिला आहे तरुण, त्याचं लिंग बदलल्यानंतर होते तरुणी. बैल, त्याचं लिंग बदलून गाय. वडील, आई, मुलगा, मुलगी. त्यानंतर त्यामध्ये ब आहे, पुढील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. वाक्य आहे, मी परीक्षेनंतर पोहण्यास शिकणार आहे. यामध्ये शब्दयोगी अव्यय आहे नंतर. दुसरा आहे, रस्त्यावरील विजेचे दिवे गेले होते. शब्दयोगी अव्यय आहे वरील. क आहे, पुढील शब्द एक शब्द लिहा. पुढील जे शब्दांचा गट दिला आहे त्याचा एक शब्द लिहायचा आहे. पहिले आहे, पायाच्या नखांपासून डोक्यांपर्यंत. त्याला एका शब्दात नखशिखांत. आणि दुसरा आहे, जेवणासाठी पंक्तीत वापरण्यात येणारे ताट, त्याला म्हणतात पत्रावळी. त्यानंतर आहे वचन बदला. 2 गुण आहेत. पिल्लू, त्याचं वचन बदलल्यानंतर होते पिल्ले. डोह, त्याचं डोहच राहते. किरणे, त्याचं किरण होते. लहरी, त्याचं लहर येते.
प्रश्न 5वा आणि शेवटचा. तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी तुमच्या मैत्रिणीची किंवा मित्राची निवड झाली. त्याचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. गुण आहेत 5. पुढील प्रमाणे आपण पत्र लिहूयात. अभिनंदन पत्र. प्रिय स्नेहा, नमस्कार. तुला तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी निवड झाल्याचे ऐकून मला फार आनंद झाला. तुझ्या मेहनतीचा, आत्मविश्वासाचा आणि वक्तृत्व कौशल्याचा हा खरा सन्मान आहे. तू शाळेचा आणि आमचा अभिमान वाढवला आहेस. तू नेहमीप्रमाणे आत्मविश्वासाने बोल आणि श्रोत्यांची मने जिंक. मला खात्री आहे की तू या स्पर्धेत निश्चितच यश मिळवशील. तुला मनपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन. तुझा मित्र अजय. दिनांक 9 ऑक्टोबर 2025. अशा पद्धतीने जर तुम्ही पत्र लिहिलं तर तुम्हाला 5 पैकी 4, 4.5 किंवा 5 गुण मिळू शकतात. अशा प्रकारे वर्ग 7वी विषय मराठी प्रथम सत्र परीक्षा किंवा सराव परीक्षा आपण उत्तरासहित या ठिकाणी व्यवस्थित अभ्यासली आहे. या पेपरमध्ये दिलेल्या सर्व प्रश्नांचा तसेच अशा प्रकारच्या जास्तीत जास्त प्रश्नांचा, पाठ्यपुस्तकातील सर्व प्रश्नांचा, स्वाध्यायामधील प्रश्नांचा, तुम्ही जी डायजेस्ट वापरत असाल त्यामधील प्रश्नांचा खूप सराव करायचा आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.